नमस्कार, मी स्नेहल। आज आपण इथे हरभऱ्याची भाजी आपल्याला बनवायची आहे आणि ती कशी बनवायची ते आपण बघूया। त्यासाठी आपण इथे हरभऱ्याची कवळी अशी पानं घेतलेली आहेत। कांदा, मिरची, टोमॅटो आणि लसूण घेतलाय जास्त प्रमाणात। आता आपण ही भाजी अशी हरभऱ्याची पानं असतात ज्याची आपण कवळी पानं घ्यायची, त्याची देठं आपल्याला नाही घ्यायची। ही भाजी आपण स्वच्छ करून घेतले। ही भाजी दोन प्रकारे बनवली जाते, रस्सा भाजी आणि सुकी भाजी। याची जी रस्सा भाजी असते त्याला गरगट्याची भाजी बोलतात। आता आपण कढईमध्ये तेल टाकून जो लसूण घेतलाय तो चेचून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचा। या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह असतं, त्यामुळे आपण ही भाजी खाल्लीच पाहिजे। ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या येतात त्या आठवणीने आपण खाल्ल्या पाहिजेत, कारण प्रत्येक सीझनमध्ये त्या भाजीमध्ये काहीतरी गुणधर्म दडलेले असतात, त्यामुळे ही भाजी आपण खाल्ली पाहिजे। आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करत चला। तुमच्या सपोर्टची खूप गरज असते आणि खूप मदत होते तुमच्या सपोर्टमुळे। आपण ज्या मिरच्या घेतल्यात ते मिरच्यासुद्धा याच्यामध्ये आपण परतून घेतल्यात। थोडंसं हिंग टाकलं आहे आपण। मिरच्या लांब कापायच्या, म्हणजे हिरवी भाजी आणि हिरव्या मिरच्या आपल्याला जर खाताना दिसत नाहीत आणि मग दाताखाली आल्यावर खूप तिखट लागतं, म्हणून अशा लांब कापल्या की मग नको असेल तर काढून टाकता येते। आणि जी भाजी आपण घेतली ती आता आपण याच्यात टाकून घ्यायची। तुम्हाला ही भाजी कढईभर दिसत असेल, पण जेव्हा ही भाजी शिजते तेव्हा ती एवढीशी होते आणि ही भाजी कवळी असल्यामुळे लगेच शिजते। एका वाफेमध्ये ही भाजी तयार होते, अगदी झटकीपट ही भाजी तयार होते, म्हणजे तुम्ही घाईच्या वेळेससुद्धा ही भाजी बनवू शकता। आता आपण ही भाजी शिजले मग त्यामध्ये मीठ टाकलं आहे। जर आधीच मीठ टाकलं तर आपलं मिठाचं प्रमाण बिघडतं। आता थोडंसं झाकण ठेवलं आहे आणि आपली भाजी एक वाफ झाली की तयार होते। तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा।